आज आपण अशा एक महामानवाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी केवळ संविधानच लिहिले नाही तर कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणे आणली. ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे जन्मलेल्या भीमरावांना लहानपणापासूनच भेदभावाचा सामना करावा लागला, पण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे त्यांनी सिद्ध केले. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी उच्च पदव्या मिळवल्या. आज आपल्या हातात जो पैसा येतो तो येतो रिझर्व्ह बँकेतून, आणि या रिझर्व्ह बँकेची स्थापनाच बाबासाहेबांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाच्या आधारावर झाली आहे. कोणत्याही कंपनीत काम करताना 8 तास ड्युटी, पीएफ, भरपगारी रजा, बोनस या सगळ्या सुविधा मिळतात, त्या सुद्धा बाबासाहेबांनी आणलेल्या कामगार संरक्षण कायद्यामुळेच. आज प्रत्येक काम करणाऱ्या महिलेला गर्भावस्थेच्या काळात 6 महिन्याची भरपगारी रजा मिळते. त्यानंतर नवऱ्याने घटस्फोट दिल्यानंतर पुढील आयुष्य व्यतीत करण्यासाठी मिळणारी पोटगी, हे सगळं सुद्धा बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदू कोडबिलमुळे शक्य झालं आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी सरकारी शिष्यवृत्ती, हॉस्टेलच्या सुविधा हे सुद्धा बाबासाहेबांची दूरदृष्टीची देणगी आहे. आणि शेतकऱ्यांना ज्या सरकारी सुविधा मिळतात त्या सुद्धा बाबासाहेबांनी आणलेल्या शेतीविषयक कायद्यामुळेच. त्यामुळे बाबासाहेब फक्त दलितांचे नेते नव्हते, तर शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि तसेच प्रत्येक भारतीयांच्या हक्काचे शिल्पकार होते.